जिचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी मायबापी आली मुखा वाटी अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्मी तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके आली मुखा वाटी अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्मे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे आजाच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाने कथेचा विस्तार बाबाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञाने ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता भिनव भाग्यविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होई नमी विठाला 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 विठ्ठला आजचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजने मायबापी आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे महाराष्ट्र संतांची भूमी आहे. जगामध्ये अनेक देश आहेत. त्या देशामध्ये ज्या देशाला माता म्हटलं जातं असा भारत माता म्हणजे भारत देश असा आपला देश आहे. 231 देश आहेत, परंतु 10च्या 10 अवतार भगवंतानं ज्या देशामध्ये घेतलं त्याला भारत असं म्हणतात. आणि या भारत देशामध्ये 28-29 राज्य आहेत. अनेक राज्यांची वेगवेगळे नावं आहेत, परंतु महाराष्ट्र शब्द महाराष्ट्राचं जे नाव आहे ते जरा वेगळं नाव आहे. महा हा शब्द जो जोडलेला आहे तो फक्त महाराष्ट्रासमोर जोडलेला आहे. अनेक इतिहासकारानं, अनेक शास्त्रकारानं, अनेक अभ्यासकानं ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं महाराष्ट्र शब्दाच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. मल्लांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी एक व्याख्या केली गेली. महान पुरुषांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी एक व्याख्या केली गेली. आणि महाराज राजा शिवछत्रपतींचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी एक व्याख्या केली गेली. या ज्या 2-3 समर्पक व्याख्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात समर्पक व्याख्या ठरली महान पुरुषांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत होऊन गेले क्वचितच
जगामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये होऊन गेले असतील. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले, सगळ्या जाती धर्मामध्ये, सगळ्या प्रदेशामध्ये संतांनी अवतार घेतला. म्हणून महान पुरुषांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, अशी ही समर्पक आणि श्रेष्ठ व्याख्या ही महाराष्ट्राची आहे. आपला परिसर त्या बाबतीमध्ये भाग्यवान आहे. तसं पाहायला गेलं तर आपण डोंगरदऱ्या खोऱ्यामध्ये राहणारी माणसं आहोत, पण परमार्थाचं जे धन तुमच्या आमच्याकडे आहे तेवढं वैभव संपन्न दुसरा प्रदेश नाही. अजून सुद्धा महाराष्ट्र इको थोडासा कमी करा, बाकी ओके. अजून सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे काही प्रदेश आहेत ना, टाळ म्हणजे काय, मृदंग म्हणजे काय, विना म्हणजे काय माहीत नाही. परंतु आपला भाग असा आहे की 10-20 गावामध्ये एक महापुरुष होऊन गेले. त्यामध्ये तुमचं गाव भाग्यवान समजा. विश्वाचं भरण पोषण करणारे विश्वंभर बाबा. नावाचा अर्थ आहे विश्वंभर, विश्वाचं भरण पोषण करणारे. तुम्हाला सगळ्यांना संतुष्ट केलंय. हा परिसर म्हणजे भाग्यवान आहे. ज्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय आदर. भाऊबाबांच्या नंतर एक महापुरुष संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं लहानपणापासून, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य निर्मानंद बाबा. आमचा आजूळ जवळच इथं असल्यामुळं बालपणापासून आमचं गडावरती येणं असायचं. आणि बाबांना आम्ही ते कुंडलं, ते फेटा, जे राजबिंड व्यक्तिमत्व जे म्हणतात ना, ते काय असतं तर ते बालपणापासून बाबाकडे पाहून समजून घेतला. बाबांच्याच पटतडीतले, बाबांच्याच सानिध्यामध्ये असणारे, ज्यांनी मला या परिसरामध्ये जी माणसं आहेत सर्वांना जे काही अध्यात्माचे धडे गिरवले, जे काही तुम्हाला ज्ञान दिलं, आध्यात्मिक मार्गावरती तुम्हाला बळकट केलं, म्हणून तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या उपकाराबद्दलची कृतज्ञता म्हणजे हे एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूपामध्ये पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. कुणी कुणाची पुण्यतिथी घालत नाही. एवढा मोठा कार्यक्रम केला म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये किती मोठी कृतज्ञता आहे ती या कार्यक्रमाच्या द्वारे तुम्ही व्यक्त केलेली आहे. विठाला विठाला विश्वंभर बाबा गेले तुमच्यावरती उपकार का. तुम्ही आता त्यांचं पुण्यस्मरण नाही केलं तरी त्यांना फरक पडणार नाही, पण तुम्हाला पडेल. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्यांच्याबद्दलची, उपकाराबद्दलची कृतज्ञता उभ्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये ठेवावी लागेल. आणि जर तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला मोठं होण्यापासून दुसरं कुणीही रोखू शकत नाही. एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठे व्हाल. मोठं होणं हा माणसाची अपेक्षा असते. त्याला केवल अन्वय म्हणा शास्त्रामध्ये, केवल अन्वय इच्छा. इथं बसलेल्या कोणत्या माणसाला वाटतं आपण मोठं होऊ नये? इच्छा यावत जीवाला. प्रत्येकाला वाटतं की नाही मोठं व्हावं? प्रत्येकाची इच्छा आहे का नाही? प्रत्येक कुणाला वाटत नाही आपल्या नावावरती मोदीचे पैसे येऊ नये? उलट डोलात बसत नसला तरी डोला बसितो डोला. विठाला म्हणजे आहे त्या स्थितीपासून माझी स्थिती उंचावत जावी असं प्रत्येकाला वाटतं. अशी प्रत्येकाची अपेक्षा असते की मी मोठं व्हावं. पण त्या मोठेपणामध्ये 2 प्रकार आहेत. एक नैमित्तिक मोठेपण आहे आणि दुसरं सांसिद्धिक मोठेपण आहे. नैमित्तिक मोठेपण म्हणजे काय? निमित्तानं येणारं मोठेपण त्याला म्हणायचं नैमित्तिक मोठेपण. उदाहरण देऊन सांगायचं म्हटलं तर जसं बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला येणारं मोठेपण. काय थाट असतो बैलपोळ्याच्या दिवशी बैलाचा? साबण शॅम्पू लावून धुतलं जातं. कुणाला? बैलाला. त्याच्या अंगावरती विशिष्ट कलरनं अशी डिझाईन काढली जाते. अंगावरती झालर असते. शिंगाला काय असतो? हिंगुळ असतो. कपाळावरती बाशिंग असतं. कुणाच्या? हे बैल व्हायच्या आत लक्षाला नवीन सर, नवीन मूर्खी, नवीन येसर. बैल पोळ्याच्या दिवशीचा बैल पाहिला ना, कुणाला बैल असा वाटतो? म्हणजे आपल्या घरी बैल असा वाटतो. पण कुठपर्यंत बैलपोळा आहे तोपर्यंत. एकदा बैलपोळा संपला की बैलाचे उद्योग बैलाला आहेतच. असं म्हणतात. आपल्याला अनुभव नाही आणि अनुभव घ्यायचा प्रश्न पण नाही. लग्नामध्ये नवरदेवाचा खूप थाट असतो असं म्हणतात बा. कधी ना ऐकलेले साबण शॅम्पू त्याला लावायला असतात. सगळे कपडे त्याच्या अंगावरती नवे असतात
अर्थात ते सासऱ्यानं घेतलेला असतात तो भाग वेगळा आहे, पण सगळे कसे असतात, नवे असतात. देवाच्या देवळात गेला ना पायातला बूट काढत नाही. त्याला विचारलं का हो देवाच्या देवळात तुम्ही बूट घालून आले, तो म्हणतो हा देव आहे, ही नवरदेव. बसायला काय असतो त्या दिवशी त्याला, लग्नामध्ये बसायला घोडा असतो, पण एकदा का लग्न झालं तोच गाडा होतो. विठाला विठाला निमित्तानं येणारं मोठेपण आहे, सत्तेनं येणारं मोठेपण, संपत्तीनं येणारं मोठेपण, कला गुणांनी येणारं मोठेपण, नैमित्तिक मोठेपण आहे. एखाद्याच्या घरी भजन असू द्या, मग बघा टाळ करायला दिवसात 3दा जयारी यावं लागेल बरं का. इतर वेळेस कोणी विचारणार. ही आता महाराष्ट्रभरात कीर्तन करत असताना अनुभव येतो. असं एखाद्या ठिकाणी कीर्तन झालं की 4-2 गावचे लोक आलेले असतात. साहजिक ते म्हणतात महाराज आमचं आमचं गाव आहे, तिथं तुमची एक तारीख आम्हाला पाहिजे. साहजिक तारीख दिली जाते. तारीख दिल्याच्या नंतर कोणी तो महाराज 8 दिवसांनी सप्ताह सुरू होणार आहे, तुम्ही आले पाहिजे बरं का. तुम्ही नाही आले तर लोक मला बोलतील, तुम्ही नक्की आले पाहिजे. परत 8 दिवसांनी फोन येतो, महाराज आज सप्ताह सुरू आहे, 5व्या दिवशी तुमचं कीर्तन आहे, तुम्ही आले पाहिजे. आणि तुम्ही जर नाही आले तर लोक मलाच उभा करतील, त्याच्यामुळे तुम्ही आले पाहिजे. परत 5व्या दिवशी फोन, महाराज सप्ताह सुरू झाला, आज 5वा दिवस आहे, आज तुमचं कीर्तन आहे, लक्षात आहे का नाही, कधी निघता, जेवायला काय करायचं, आमटी भाजी भाकरी करायची का गोडधोड करायचं का काय करायचं नेमकं, कधी येता महाराज, लवकर या बरं का, उशीर करू नका बरं का. मग महाराज येतात, सुंदर जेवण होतं, जेवण झाल्याच्या नंतर सुंदर कीर्तन होतं, कीर्तन झाल्याच्या नंतर नारळ दिल्याच्या नंतर मग महाराज पवासला मधीच धडकला, काही घेणे देणं नाही, नैमित्तिक मोठेपण. विठाला 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 जोपर्यंत निमित्त आहे तोपर्यंत तुमचं मोठेपण आहे. सत्तेनं येणारं मोठेपण, जोपर्यंत सत्ता आहे तुम्ही तोपर्यंत हुशार. जुनी माणसं म्हणतात ना, सत्ता गेली शहाणपण गेलं. जोपर्यंत तुम्ही अधिकारी म्हणून खुर्चीवरती बसलेले असता, खालचे तुम्ही नुसते खाकारले तर लगेच हातपड करतात, साहेब हातात धोका. पण एकदा तुम्ही खुर्चीवरून खाली या, मग रस्त्याने चालले खडूस होतो बरं का. नैमित्तिक मोठेपण. जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, तोपर्यंत तुम्हाला मान. तुकोबारांचं प्रमाण आहे ना, जववरी चाले मोठा धंदा, तववरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे, जोपर्यंत उघड उघड बोलू का, जोपर्यंत तुमचं घरामध्ये येणं चालू आहे, अन्न चालू आहे, तोपर्यंत तुमच्या येण्याला किंमत आहे. घरातले कसं म्हणतात, अन्न आले, अन्नाने आणलो, अन्न आले, अन्न आहेत का विठाला. अण्णा म्हणजे नावाने अण्णा नाही म्हणलं मी, आणणारा म्हणून त्याचं नाव अण्णा. जो आणणारा आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात, अण्णा आले, अण्णांनी आणलं. पण एकदा का अन्नाचं अन्न बंद पडलं, मग अन्नाला मागवतो. विठाला विठाला विठाला. आयुष्यभर आणलेलं असतं त्या घरामध्ये, आयुष्यभर घर पोचलेलं असतं त्यांना आयुष्यभर, पण अन्न बंद पडलं की त्याची परिस्थिती बिकट होते. नैमित्तिक मोठेपणा आहे. जसं निमित्त गेलं की मोठेपणा गेला, त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा. पण या जगामध्ये दुसरं एक मोठेपण आहे, त्याला सांस्कृतिक मोठेपण म्हणतात. यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते मोठेपण कमी कधी होतच नाही. उत्तरोत्तर वाढत जात. मला सांगा, राजा शिवछत्रपतींचं मोठेपण कमी होतंय का? नाही, उत्तरोत्तर वाढत जात. भगवान श्री ज्ञानोबरांचं मोठेपण कमी होतंय का? तुकोबारांचं मोठेपण कमी होतंय का? आता बाबा आपल्या समोर गेले, निगमानंद बाबा, किती दिवस झाले? 4 वर्ष झाले बाबा गेले. मी पण आलो होतो त्यावेळेस. किती वर्ष? 4 वर्ष झाले. पण साधूची गंमत अशी असते, साधू गेल्याच्या नंतर खरं साधूचं कार्य सुरू होतं. उत्तरोत्तर विश्वंभर बाबा इतकं पुण्यस्मरण आहे. आता दुसरं पुण्यस्मरण एवढं आहे तर जरा विचार करा, तपपूर्ती केवढी असेल, 12 वर्षाची पुण्यतिथी केवढी असेल. म्हणजे हे महात्म्यांचं जे मोठेपण असतं ते उत्तरोत्तर वाढत चालतं. त्याला ओटी नसते, त्याला भरती असते. असं सांस्कृतिक मोठेपण जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी
माणसाच्या जीवा ठिकाणी एक गुण असून चालत नाही, तर अनेक गुणांचा संचय व्हावा लागतो. अनेक गुण एकत्र यावे लागतात. अशा अनेक गुणामध्ये अतिशय महत्वाचा गुण म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञ माणूस जीवनामध्ये एक ना एक दिवस मोठा होतो. आज तागायचा इतिहास आहे. जेवढी माणसं कृतज्ञ आहेत ना, ती सगळी मोठी झाली. कृतज्ञ माणूस मोठा होत नाही, आणि जरी मोठा झाला तरी त्याचं मोठेपण टिकत नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. कृतज्ञ माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये शास्त्र सांगतं. शास्त्रामध्ये सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे, पण कृतज्ञतेला प्रायश्चित्त नाही. कृतज्ञतेचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर कर्ण. ज्यावेळेस कौरव पांडवांचं शिक्षण पूर्ण झालं, आणि शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवायचं होतं. 4-2 प्रकार करून दाखवायचे. आत्ता पण आपल्याला 80 मार्काची थिअरी असते आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. मग ज्या ज्या योद्ध्यानं जे जे शस्त्र संपादन केले त्याचे प्रकार करून दाखवले. अर्जुन उठला, अर्जुनानं धनुष्याचे 4-2 प्रकार करून दाखवले. सभेतनं कर्ण उठला, कर्ण म्हणला याच्यात काय अवघड आहे, हे तर मी पण करू शकतो. कर्णाला विचारलं, बाबा तू कोण आहेस? ही सभा राजकुमारांची, एकतर तू राजकुमार असावा किंवा एकतर तू राजा असावा, तू कोण आहेस? गर्दीतनं कुणीतरी आवाज दिला की हा एक सूतपुत्र आहे. सगळी सभा त्याच्याकडे हात करून त्याला सूतपुत्र म्हणून येऊ लागली. हे सूतपुत्र, सभेतून बाहेर हो. हे सूतपुत्र, ही राजकुमारांची सभा आहे, तू सूतपुत्र आहेस, बाहेर हो. अशा परिस्थितीमध्ये दुर्योधन उठला, आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला, त्या कर्णाच्या डोक्यावरती मुकुट ठेवून त्याला अंग देशाचा राजा म्हणून घोषित केलं. सगळं जग मला सूतपुत्र म्हणून मिळवत असताना दुर्योधनानं मला राजा बनवलं. या उपकाराबद्दलची कृतज्ञता त्यानं उभ्या जीवनामध्ये आणता करणार. त्याला कळत नव्हतं दुर्योधन चुकीचा वागताय म्हणून, कळत. वेळोवेळी सर्वांनी सांगितलं, कर्णा दुर्योधन चुकीचा आहे, त्याला सोडून दे, पण नाही सोडलं त्याला. महाभारताच्या युद्धाच्या वेळेस स्वतः देव गेले कर्णाकडे, आणि देव कर्णाला म्हणतात, कर्णा अरे तू सूतपुत्र नाही, तू कुंती पुत्र आहेस. कुंती तुझी आई आहे, पांडव तुझे भाऊ आहे, म्हणून दुर्योधनाला सोडून दे आणि पांडवांच्या पक्षामध्ये. शेवटी स्वतः कुंती गेली आणि कुंती कर्णाला म्हणते, कर्णा मी तुझी आई आहे, पांडव तुझे भाऊ आहेत, म्हणून दुर्योधनाला सोडून दे पांडवाच्या पक्षामध्ये. त्यानं भावाचा त्याग केला, देवाचा त्याग केला, जन्मदात्या आईचा त्याग केला, पण कृतज्ञ झाला नाही. त्याचा परिणाम आहे वाईटाच्या पक्षामध्ये असून सुद्धा पांडवा एवढाच पूजनीय ठरला, त्याचं नाव आहे कर्ण. म्हणून कृतज्ञ असावं, कृतज्ञ असावं. ज्याचे उपकार आहेत त्याचे उपकार मानलेच पाहिजे. तुम्ही उपकारातनं उतराई व्हा अथवा नका हो, हा दुसरा टप्पा, पण असलेले उपकार मानणं आज सांगायचा इतिहास आहे. कृतज्ञ माणूस मोठा झाल्याशिवाय, कृतज्ञ माणूस मोठा झाल्याशिवाय राहिला नाही, आणि कृतज्ञ माणूस त्याचा मोठेपण टिकवू शकला नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून ज्याचे उपकार आहेत त्याचे मानले पाहिजे. मग काही काही माणसं म्हणतात आपल्याला कोणाचे उपकार नाही, लय मोठे बारी. आता हे फिरत असताना आम्हाला अनुभव येतो, तो जर कुठे गेलं ना, तुम्हाला असं वाटतं का कीर्तनकार फक्त सांगतो? अजिबात. त्याला 2च तास सांगायला आहे, बाकीचे 22 तास त्याला ऐकूनच घ्यावा. कुठं गेलं का, महाराज हे घर मी म्हणतो, महाराज ही जमीन मी घेतली, महाराज या गाड्या मी घेतल्या, अंगावरच्या कपड्यानेशी घराच्या बाहेर पडलो, महाराज तुमच्या माहितीसाठी सांगतो, याच्यामध्ये आई बापाचा 1 पण रुपया नाही. मनात म्हणलं तू 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 कुणाच आई वडिलांचे सुद्धा उपकार न मानणारे पिढी. पण ज्ञानोबा सांगतात आई वडिलांचे एवढे उपकार आहेत की आई वडिलांचे उपकार तुम्ही या जन्मामध्ये तरी फेडू शकत. म्हणून ज्ञानोबा आईचे तर एवढे उपकार आहेत. ज्ञानोबाची भाषा एवढी गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात, विश्वामध्ये आपल्यासाठी जीव खर्च करणारी या विश्वातली एकमेव आई, अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी करी बाळाची पाळती, परी उबगणे हे स्थिती न पाहे माय, जीव खर्च करते आणि तुम्हाला मोठं करते. म्हणून महाविद्यालयामध्ये असताना एक गोड महाराज, आपण जिंकण्यासाठी आयुष्यभर हरत राहिला तो बाप,
आणि आपला हरणं आयुष्यभर जिंकणं मानत आली ती आई या दोघांचे उपकार नाही करू शकत. म्हणून आई वडिलांचे उपकार आहे. याच्यानंतर समाजाचे उपकार आहे. तुम्ही म्हणाल समाजाचे काय उपकार आहे? इथे एखादा पुढे चालला का प्रत्येक जण त्याला काय करतो? मागं ओढतो. पण समाजाच्या उपकाराबद्दल आपण एवढे अनाभिज्ञ आहोत, आपण मान्यच करायला तयार नाहीत समाजाचे आपले उपकार आहे. मला सांगा, सगळ्या गोष्टी तुम्ही आई वडिलाच्या पोटात आईच्या पोटात शिकून आले का? सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले? काहीतरी दुसऱ्याकडनं शिकले का नाही? जे दुसऱ्याकडनं शिकले ते उपकार कोणाचे? साधा येठण घालायचं कुठं शिकले तुम्ही? ही बैल बाजारातली उपरण्या खालची भाषा कोणत्या कीर्तन करायला देऊ? कीर्तनात ऐकली का तुम्ही? हे संजय महाराज औरंगाबादकडे कालच कीर्तन होतं माझं, आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर असे तिघ जण समोर बसले. ते माझं पाकिट माझ्या समोर भरलं, पण मला कळलं नाही किती भरलं. माझ्या समोर बोलले ते स्पष्ट. एक जण म्हणला गड्डी, दुसरा तोंडाकडे बघायला लागला, म्हणला गड्डी कळत तुला? गड्डीच्या खाली. तिसरा म्हणला अरे महाराज किती लांबून आले, तर निदान गड्डीच्या थोडं वर तरी करा. त्यांनी मध्येच गड्डी केली तरी मला कळलं नाही. कीर्तन झाल्यावर पाकिट पडल्यावर माझ्या लक्षात आलं गड्डी म्हणजे 10,000. विठाला विठाला विठला 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 विठला. काहीतरी दुसऱ्याकडनं शिकले का नाही तुम्ही? मला सांगा, गावामध्ये एखाद्या व्यक्तीनं आदर्शमय जीवन निर्माण करून ठेवलं, त्याचा आदर्श उचलून तुम्ही जागलात ना, हे त्याचे उपकार आहे. गावात पहिल्यांदा जो गुरुजी झाला ना, त्याचे तिथून पुढे होणाऱ्या सगळ्या गुरुजीवरती उपकार आहे. गावामध्ये पहिल्यांदा जो मिलिटरीमध्ये भरती झाला ना, त्याचे तिथून पुढे भरती होणाऱ्या सगळ्या मुलावरती उपकार आहे. गावामध्ये पहिल्यांदा जो नेता झाला ना, त्याचे तिथून पुढे होणाऱ्या सगळ्या नेत्यावरती उपकार आहे. गावामध्ये पहिल्यांदा जो भजन्या झाला ना, त्याचे तिथून पुढे होणाऱ्या सगळ्या भजन्यावरती उपकार आहे. गावामध्ये पहिल्यांदा जो कीर्तनकार झाला ना, त्याचे तिथून पुढे होणाऱ्या सगळ्या कीर्तनकारावरती उपकार आहे. जीवन झिजवलं त्यांना, हाडाची गाडं केली, रक्ताचं पाणी केलं, संघर्ष केला जीवनामध्ये. काही काळ सगळ्या सुखावरती पाणी सोडलं, रात्रंदिवस एक केला आणि स्वतःचं जीवन आदर्शमय निर्माण केलं. आयता आदर्श त्याचा उचलला, तुम्ही मार्ग निवडला. कुणाचे उपकार आहे? समाजाचे उपकार. कुणाकडे तरी पाहुणं जगलो ना, टाळ वाजत असताना या पोरासारखं बसून कुणाकडे तरी पाहिलंच ना, कोण कसं वाजवतंय, कोण टाळ कसं वाजवतंय, कोण कसं म्हणतंय म्हणून. जरी आज आपल्या गळ्यामध्ये टाळ असला, आपल्या डोक्याला फेटा असला, तरी प्राथमिक अवस्थेत जेव्हा आपण मंडपामध्ये आलो तेव्हा कुणाला तरी लाईकच केलं ना आपण. कुणाला तरी ठरवलं मनामध्ये की मला असं वाजवायचं म्हणून, कुणाला तरी ठरवलं आपण मला असं कीर्तन करायचं म्हणून. त्यानं ते करण्यासाठी काय रान खर्च केलंय, काय जीव खर्च केलाय, किती मरमर केली, हे आपण नाही पाहिलं. तो फक्त फेटा बांधून उभा राहिला ना, मला असं व्हायचंय, आयत उचलणं मार्ग निवडला. विठाला विठाला विठला विठला विठला. समाजाचे उपकार आहेत. बरं, हे नसलं पटत तुम्हाला तर वेगळ्या अंगाने सांगतो समाजाचे काय उपकार आहेत. पाप करू नये, नरकात जावं लागतं, दुःख भोगावं लागतं, या सगळ्या गोष्टीला माणसं दुय्यम स्थान देतात. प्रत्येक कर्म केल्याच्या नंतर, हे कर्म करत असताना माणूस विचार करतो की हे केल्याच्या नंतर मला लोक काय म्हणतील. बस, आज जे वागतात ना लोक, 90% लोक चांगलं वागतात ना, फक्त लोकांमुळं वागतात. शास्त्रानं सांगितलंय, संतांना सांगितलंय म्हणून लोक चांगली वागत नाहीत. आज लोक मला वाईट म्हणतील म्हणून लोक चांगलं वागतात. पाप करू नये म्हणून लोक पाप करत नाहीत. पाप करण्याची संधी भेटत नाही म्हणून लोक पाप करत नाहीत. म्हणून पहा तुम्ही, मोबाईल आल्यापासून पाप करणाऱ्याची संख्या जास्त झाली. ते समोर टिळा लावून फिरतील, पण पाठीमागं ते ऑनलाईन पाप करतील. का? याचा अर्थ असा आहे की लोकाची भीती, लोक जे चांगले वागतात फक्त लोकांमुळे चांगला वागतात, दुसऱ्याचं कशाला. तुम्हीच आपला जिल्हा सोडून गेल्याच्या नंतर तुमचे हावभाव कसे आहेत पाहा ना. तुम्ही असं म्हणता का नाही बा मी इकडे पाहिलं, मला दुसऱ्या जर पाहिलं तर मला लांब ठेवलं. अजिबात नाही. आपण आपलं मन पाप करायला वही देतं. आता इथं बसून आपण पाप करत नाही ना, या समोर बसलेल्या एड्या कपाळ्याचे उपकार माना. आपल्या जवळ येडा जरी माणूस असला तरी आपण म्हणतो तो दुसऱ्याला सांगल. पाप करत, मला सांगा, प्यायला शत्रू बरोबर असतो का मित्र? कोण असतं? शत्रू बरोबर असतो का मित्र? मित्र बरोबर असतो. उलट पाप करत असताना माणूस म्हणतो अरे त्याला नाही कळलं पाहिजे, आणि त्याला जर कळलं तर तो सगळं भांडवल करेल. उपकार आहे.
समाजाचे उपकार आहेत. त्याच्यानंतर आपल्यावरती उपकार आहेत आपल्या मनाचे. मनानं जर उपकार केले नाही ना तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून नाटामध्ये महाराज वासुदेवामध्ये महाराज म्हणतात की माझ्या मनाने एवढे उपकार केलेत की जेवढे आईने केले नाही, जेवढे बापाने केले नाही. केले उपकार सांगू म्हणा कोणतरी तुमच्यासाठी सांगतोय. सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय आपण पापन करी आईचे माया शांते देखिले पाया हे त्याचं काय आहे? प्रमाण. हा द्रौपद आहे त्याचं. वास्तविक पाहता हे जे प्रमाण आहे ना, बरेच जण संतांच्या उपकाराकडे लावतात, पण हे संतांच्या उपकाराचं प्रमाणच नाही. मनुराजा एक देहपुरी या वासुदेवातलं हे प्रमाण आहे. आणि त्याचं द्रौपद आहे मनोमनी आलो या देशात. माझ्या मनानं उपकार केले मनोमनी आलो या देशात. मनाचे उपकार महत्वाचे. याच्यानंतर आपल्यावरती उपकार आहेत देवाचे, आणि देवानंतर आपल्यावरती उपकार आहेत संतांचे. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. भजन निरंतर जागवे काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. सगळ्यात जास्त कोणाचे उपकार असतील तर संतांचे. आई वडिलांनंतर आपल्यावरती आपल्यासाठी मायबाप कोण आहे तर संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तो माधराया कारण, अवतार तू माधराया कारण. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण. तुम्ही संत माया बाबा कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माया बाबा कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. संत मायबाप एवढे उपकार आहेत किती काय याच्या टप्पा सांगतो मी तुम्हाला. या शरीराला जन्म दिला आई वडिलांना,
माणूस म्हणून जन्माला घातलं, मनुष्याचं शरीर दिलं, माणूस बनवलं संतांनी. हा, हे संत महात्मे जर या परिसरामध्ये होऊन गेलेच नसते तर तुमच्या आमच्या कपाळाला रक्ताचे ठिळे दिसले असते, गळ्यामध्ये माळी राहिले नसते. त्यांचे उपकार आहेत. विश्वंभर बाबा, आता जरा कल्पना करा, बाकीचं एवढं लांबचा कशाला विचार करायचा. बाबा जर इथं होऊन गेले नसते तर आता या ठिकाणावर काय राहिलं असतं? आपला आवाज निघला असता इथं? अजिबात नाही, बेडकं रडले असते. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, बरोबर आहे. हा जो माहोल आहे, हे जे परमार्थिक वातावरण आहे, हे त्यांचे उपकार आहे. पण त्यांच्या उपकाराबद्दल अंतःकरणामध्ये कृतज्ञता असणं हे महत्वाचं आहे. आता दुसरा मुद्दा आहे का, असलेली कृतज्ञता व्यक्त होणं हा दुसरा टप्पा आहे. कृतज्ञता असणं पहिला टप्पा आणि कृतज्ञता व्यक्त होणं दुसरा टप्पा आहे. आता ती कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक पश्चात कृतज्ञता व्यक्त करणं आणि एक प्रत्यक्ष कृतज्ञता व्यक्त करणं. त्यांचे उपकार आहेत, त्यांच्याबद्दल त्यांच्या समोर व्यक्त करणं की तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. आणि त्यांच्या विरहित तिसऱ्या माणसाकडे सांगणं, बाबा त्यानं त्यावेळेस मला जर सांभाळून घेतलं नसतं तर आज माझ्यावरती कोणती परिस्थिती राहिली असती देव जाणे, पण त्यावेळेस त्यानं माझ्यावरती काय केले, उपकार केले. याला पश्चात कृतज्ञता व्यक्त करणं म्हणतात. पण प्रत्यक्ष संत साहित्यामध्ये प्रत्यक्ष कृतज्ञता व्यक्त केलेली बरीच भाषा आहे. बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी आपल्या श्रीगुरु बद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली ती प्रत्यक्ष व्यक्त केली. ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंना म्हणतात, हे श्रीगुरु, हा गीता ग्रंथ सोपा नाही, पण या गीता ग्रंथावरती आम्ही अनुवाद केलाय. कनकाचे निखिळ ओतू येईल भूमंडळ, चिंतामणी कुळाचर निर्मुळीतील, सदाही सागराते सोपे भरिते अमृते, द्वाड नव्हे ताराते चंद्रकरिता. ज्ञानोबाराय म्हणतात, हे करणं सोपं आहे सगळं, किंबहुना काय सांगू. ज्ञानोबाराय म्हणतात की गीतेवरती बोलणं अवघड आहे, गीतार्थाचे वर्म निवडू नये. गीतेवरती बोलणं सोपं नाही, पण त्याच्यावरती आम्ही बोललो. बरोबर का. 9व्या अध्यायाची महती 10व्या अध्यायामध्ये गात असताना ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंना म्हणतात, हे श्रीगुरु, बाकीच्या अध्यायाबद्दल काहीतरी बोललं जाऊ शकतं, नाही असं नाही, पण 9वा अध्याय असा आहे, अनिर्वाच्य पण नवमाचे परी तोही अनुवाद हे सामर्थ्य तुमचे प्रभू. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंना म्हणतात, हा ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे, तुमच्या कृपेचे वैभव. हे प्रत्यक्ष कृतज्ञता व्यक्त करणे, तीच भाषा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आजीचे हे मजन, आजीचे हे मजन, तुम्ही कृपावंत, आजीचे हे मजन, आजीचे हे मजन, आजीचे हे मजन, तुम्ही कृपावंत, आजीचे हे मजन, दिले संत जन माय-बाप, दिले संत जन माय-बाप, माय-बाप, दिले संत जन माय-बाप, दिले संत जन तुम्ही संतजनी मायेबापी आजीचे मज हे कृपादान दिले.
तुम्ही काय केलंय तर कृपेचं दान केलंय. कृपादान. कृपादान हा शब्द काय सामान्य नाही बरं. कृपा आणि शाप ह्या दोन गोष्टी कलियुगामध्ये ठरवून केल्या जाऊ शकत नाही. ते सामर्थ्य आता राहिलं नाही. घेतलं हातावरती पाणी, अभिमंत्रित केलं, फेकून मारलं, जा तो वाटोळ होईल असं नाही जमत ते आता. कलियुगामध्ये ते सामर्थ्य त्यांना डबल होऊन ते सामर्थ्य राहिलं. कारण की कृपा आणि शाप हा अंतकरणाचा भाव आहे. ठरवून केलं जातं, ते बुद्धीचं कार्य असतं. तुम्ही देवाला किती प्रसन्न केलं, अंतकरणाचा भाव ठरवतो तुमच्यावरती किती कृपा करायची. साधूची सेवा केली, साधू प्रसन्न झाले. साधू काय असं म्हणत नाही डोक्यावरती ठेवला हात तेरा कल्याण होगा, तेरा कल्याण होगा, असं नसतं मध्ये. साधूच्या अंतकरणाचा भाव ठरवतो तुमचं कुठपर्यंत कल्याण करायचं. साधू डोक्यातनं नाही ठरवत, तो अंतकरणाचा भाव आहे. ते प्रसन्न अंतकरण ठरवतं तुमचं किती कल्याण करायचं, तुमच्यावरती किती कृपा करायची. म्हणून कृपा जी आहे तो अंतकरणाचा भाव आहे, ठरवून नाही केली जाऊ शकत. तुकोबाराय ज्ञानोबारांना म्हणतात, माऊली अशी ठरवून केली जाऊ शकत नाही, अशी कृपा तुम्ही आम्हाला दान केली. कृपा दान. बरं, जिचं दान केलंय ते काय सामान्य नाही. न भूतो न भविष्यती, कधी घडलं नाही आणि कधी घडू शकत नाही असं करण्याची ताकद फक्त कृपेमध्ये. कृपादान केले संती कल्पांती हे सरणा, कल्पांती हे सरणा, कल्पांती हे सरणा. कृपादान केले कल्पांती हे सरणा, कल्पांती हे सरणा, कृपादान केले संती कल्पांती हे सरणा, कल्पांती हे सरणा, कल्पांती हे कृपादान केले संती कल्पांती हे सरणा, कल्पांती हे सरणा, कल्पांती हे सरणा. कल्पांती हे सरेना. कृपेमध्ये ताकदच असते. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही असं करण्याची ताकद कृपेमध्ये. रेडा बोलला, बऱ्याच रेड्याला प्रश्न पडतो, रेडा कस काय बोलला, म्हणजे अजून प्रश्न पडतो. आता नवीन फाडला होता, पण रेडा बोलला ही किमया ते रेड्याची आहे नाही, ही ज्ञानोबारांच्या कृपेची ताकद आहे. ज्ञानोबारांनी भिंत चालायला लावली, ही भिंतीची ताकद आहे नाही, ही ज्ञानोबारांच्या कृपेची ताकद आहे. काही होऊ शकतो. आंधळा पाहू शकतो कृपेनं. जो जग आडनावाचा आंधळा नाही, तुमच्याकडे आहेत आंधळे? आडनावाचा नाही, जो जन्माला आल्यापासून ज्यानं जगत पाहिलंच नाही, सृष्टी पाहिलीच नाही, तो सुद्धा पाहू शकतो. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाची भाषा एवढी गोड आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा हे एवढं मोठं विश्वरूप आम्ही या प्राकृत डोळ्यानं पाहतो का? तुम्ही आमच्यावरती कृपा केली. म्हणे जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. तुम्ही आमच्यावरती कृपा केली. आता प्राकृत देखो, आता हा शब्द प्राकृत शब्द डोळ्याकडे लावायचा का विश्वरूपाकडे लावायचा, त्याच्यामध्ये वेगळा भाव. एवढं मोठं विश्वरूप पण प्राकृत जगतासारखं पाहतो असा एक अर्थ होतो. पण एवढं मोठं विश्वरूप या प्राकृत डोळ्यानं आम्ही पाहतो का? नवल कृपा केली तुम्ही आमच्यावरती कृपा केली. काही गोष्ट मुका बोलू शकतो. मुका म्हणजे जो जन्माला आल्यापासून कधी बोललाच नाही, असं मलकाचार्यांच्या जीवनातला गोड प्रसंग आहे. हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत असताना शंकराचार्य एका घरासमोर गेले, आवाज दिला, भिक्षाम दे. आवाज दिल्याच्या नंतर माऊली आली, तिने भिक्षा टाकली. तिच्याकडे बारक पोरग होतं, ते जन्माला आल्यापासून कधी हसलं नाही, कधी रडलं नाही, घरामध्ये कधी काडीचं काम केलं नाही. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर नुसता उंडा, काहीच कामाचं नाही. आणि ती शंकराचार्याला म्हणते, आचार्य हा मुलगा जा तुमच्या बरोबर घेऊन. म्हणजे जे घरात काडीच्या कामाचं नाही ते इकडं. बहुतेक असंच होतं, जे अर्ध्या गावाला नको नको करतं ते आळंदीला, जे प्रापंचिक दृष्टीनं काहीच उपयोगाचं नाही ते इकडं घालण्याचा प्रयत्न. नवीन नवीन बरं का
जरे महाराज नवीन नवीन कीर्तन सुरू केलं होतं. ते कमी वयात हाडकुळ शरीर असायचं, कमी वयात चांगलं कीर्तन केलं, एक ग्रहस्थाला बरं वाटलं, ते माझ्याकडे आले. म्हणले महाराज एवढ्या कमी वयात इतकं सुंदर कीर्तन केलं, तुमच्याकडे पाहून मला असं वाटायला लागलंय माझं पण एक पोरगा आळंदीला टाका. म्हणलं चांगली गोष्ट आहे, मग टाका. म्हणले मग पुढच्या वर्षी आमचं मधलं पोरगा आळंदीला घेऊ. म्हणलं मधलं का? थोरलं काय करतं? म्हणले थोरलं इंजिनियर आहे, त्याचं लाईन लागलंय, चांगलं आहे, त्याचं बरं आहे. म्हणलं दाखलं? म्हणजे दाखल्याचा तर विशेष नाही. म्हणजे ते 10वीत 1 नंबर आले, गावात त्याच्यासारखं हुशार पोरगं नाही. म्हणलं मधलं जरा जड आहे म्हणून आमच्याकडं. ज्ञानोबा आहे दगडाचा देवपणाचा तो भाग वेगळा आहे. तसं ती माऊली शंकराचार्यांना म्हणते, आचार्य याला जा घेऊन. शंकराचार्यांनी पाहिलं हा काय सामान्य नाही, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मस्तकावरती हात ठेवून शंकराचार्यांनी त्याला संस्कृत मध्ये प्रश्न केला, कस्त्वं शशो कस्य कुतोसि गंता किन्नामते त्वं कुतः आगतोसि एतन्मयोक्तं वदचार भगत्वं भक्तियते प्रीति विवर्धनोसि. कस्त्वं शशो कस्य कुतोसि गंता किन्नामते कुतः आगतोसि. तू कुठून आलास, तुला कुठं जायचंय, तुझं नाव काय, तुझं काम काय, असं त्याला संस्कृत मध्ये विचारल्याच्या नंतर जन्माला आल्यापासून शब्दहीन बोललेला मुलगा शंकराचार्यांशी संस्कृत मध्ये बोलू लागला. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनत्सो भिक्षुर न च अहं निरोधरूपः. काहीच मी नव्हे, कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई असे. मला सांगा, जन्माला आल्यापासून शब्दहीन बोललेला मुलगा शंकराचार्याशी संस्कृत मध्ये बोलू लागला. कशाची ताकद आहे? त्या कृपेवरनं त्यांचं नाव हस्तमलकाचार्य असं. काही होऊ शकतो, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. असं करण्याची ताकद फक्त कृपेमध्ये. ज्ञानोबा म्हणतात असं करणारी कृपा. ज्ञानोबांना तुकोबरा म्हणतात ती तुम्ही आम्हाला दानात दिली, कृपा दान केली. परिणाम काय झाला त्याचा? दुसरं आली मुखावाट अमृत वचन, 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 अमृत वचन, आली मुखावाट अमृत वचन. नयन राम जन्म घेन उचित नयन जन्म घेन, आली मुखावाट अमृत वचन, आली मुखावाट अमृत वचन. उचित नयन डोळे जन्म, उचित नयन डोळे जन्म, आली मुखावाट अमृत वचन, आली मुखावाट अमृत वचन. तुम्ही आमच्यावरती कृपा केली, त्याचा परिणाम काय झाला? मुखावाटा अमृत वचने आली. तुकोबराय ज्ञानोबरांना म्हणतात, माऊली आमच्यावरती तुम्ही कृपा केली, त्या कृपेतून मुखावाटे कोणती वचनं आली? अमृत वचने. तुकोबराय आपल्या मुखावाटाची वचनं आली, त्याला अमृताची उपमा देतात. अमृताची उपमा म्हणजे जोक नाही, ज्याची उपमा दिली जाते ना, त्या उपमानाचे उपमेयामध्ये गुणधर्म असले पाहिजे, त्यामुळे ती उपमा दिली जाते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, मातीच्या गोळ्याला जसा आकार नसतो तसा लहान मुलाला आकार नसतो, म्हणून लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. तसं अमृत वचने अमृताची उपमा देत आहे, म्हणजे अमृतामध्ये जे गुणधर्म आहेत ना ते तुकोबरांच्या वचनामध्ये असले पाहिजे, तेव्हा अमृताची उपमा देत आहे. मग काय गुणधर्म आहेत अमृताचे? अमृताचा गुण काय? अमृत चवीला गोड आहे. अमृत कसं आहे? गोड आहे. मग तुकोबराय तुमच्या मुखावाटा आलेली वचनं गोड आहेत का? अमृतासारखी. तेव्हा तुम्हाला अमृताची उपमा देता येईल. तुकोबराय म्हणतात आम्हाला नाविलाजानं अमृताची उपमा द्यावी. वास्तविक पाहता अमृत सुद्धा आमच्या वचनासमोर फिक आहे. अमृत जयास अमृत सुद्धा फिक आहे. अमृत कारण की गोड
पदार्थ अमृतापेक्षा दुसरा गोड पदार्थच नाही, म्हणून अमृताची उपमा द्यावी लागते. अमृतापेक्षा कैक पटीनं आमची वचनं गोड आहे. मग एवढी गोड वचनं तुमच्या मुखावाटा का आली? तुकोबाराय म्हणतात अमृतापेक्षाही गोड आमच्या मुखावाटा वचनं आली. यात आमचा पुरुषार्थ नाही, ज्यांच्या कृपेतनं आली ना त्यांचा पुरुषार्थ. कुणाच्या कृपेतनं आली? ज्ञानोबरांच्या कृपेतनं. काय पुरुषार्थ आहे त्यांचा? अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे जसे की मिळवीन. अमृताला सुद्धा पैजेमध्ये जिंकतील अशी वचनं निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरायमध्ये. त्यांच्या कृपेतनं आमच्या मुखावाटा अमृत वचन आहे. आली मुखावाटा अमृत वचने, गोड वचन आहे. आणली नाही, शब्द गांभीर्य नाही घ्या. आली, आणली नाही. गोडवा येत असतो, आणता येत नसतो. 1 किलो साखर विकत आणता येते, 1 किलो गोडवा विकत नाही आमचा येत. आणि गोडवा हा कृपेतनच येतो, कृपेशिवाय गोडवा नाही. किती दिवस प्रॅक्टिस करून द्या, कृपेशिवाय गोडवा नाही. एक तर शास्त्राची कृपा झाली पाहिजे, एक तर गुरुची कृपा झाली पाहिजे, एक तर जी साधना करतो आपण त्या साधनेची कृपा झाली पाहिजे. कुणाचीच नाही झाली तर आत्मकृपा झाली. कृपेशिवाय गोडवा. आता तुम्ही 7 दिवस कीर्तन ऐकता सप्ताहामध्ये होतं. 7 दिवसातले सगळे कीर्तन सारखे होतात का? होतात. कधी कधी 11:45 कधी वाजले ते कळत नाही, आणि कधी कधी 9:30 9:45 ते घड्याळच फिरतात. ते घड्याळ सुद्धा दुश्मन होतं माणसं, त्या दिवशी वेळच जात. कीर्तनाचा मूळ स्थायी भाव म्हणजे गोडवा आहे. पांडित्य मिरवण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन नाही. आपण गोड परंपरेमध्ये जन्माला आलोय तर भाग्यवान समजा स्वतः. कीर्तन परंपरेमध्ये अतिशय गोड कीर्तन करणाऱ्या काही तुरळक व्यक्ती होऊन गेल्या. पहिले आहेत नारद मुनी, दुसरे आहेत नामदेव महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. तिसरे आहेत नामदेव महाराजांच्या नंतर गुरुनाम गुरु बंकट स्वामी. आणि बंकट स्वामींच्या हजारो शिष्यामध्ये गोड कीर्तन करणारी व्यक्ती म्हणजे श्री संत वामन गुरु. बंकट स्वामी तर एवढं गोड कीर्तन करायचे, बंकट स्वामीने एका ठिकाणी तमाशात बंद पाडला. या कीर्तन परंपरेचा औषधकाल म्हणजे बंकट स्वामी आहे. आज आपल्या वाड्या वस्त्यापर्यंत कीर्तन आहे ना, उपकार बंकट स्वामी. एक ठिकाणी एक जणाने कीर्तन ठेवलं, त्याला वाटलं सगळीकडेच कीर्तन होतात स्वामींचे, आपल्या गावामध्ये झालेलं काय व्हावं काय, म्हणून त्याने कीर्तन घेतलं. तालुक्याचं गाव होतं, बाजार तळावरती कीर्तन ठेवलं. पण पहिलं असं होतं, तिथी दिली का कीर्तन करायला पाहिजे. आता नाही, व्हॉट्सअपवर फोटो पाठान, पत्रिका पाठान, मग मी येतो आणि चूज करून बघायचं माईक सिस्टीम कसं काय, गायक कसं काय, वातावरण चांगलं आहे का, तर असं नाही. हा, कालच्या कीर्तन करायला किती पाठ केलं त्याच्यावर आजच्या ठरायचं जायचं नाही, असं नाही. अशी गंमत नाही ती. जुना काळ असा होता, तुम्ही तारीख दिली कीर्तन करा आला तर समजायचं जिवंती, नाही आला तर मग काहीतरी अपाय कारण आहे. तसं बंकट स्वामीला तिथी दिली, बंकट स्वामी आले, कीर्तनाची वेळ सुरू झाली तर त्याच्या विरोधकानं याला विरोध म्हणून तमाशा ठेवला. विरोध गावात विरोध असतो का नाही, यानं एक कीर्तन ठेवलं ना, याला विरोध म्हणून काय ठेवायचा? तमाशा. बाजार तळाचं गाव, इकडनं कीर्तन, समोरनं तमाशा. 6 वाजता बंकट स्वामी गेले, ते ढोलकीचा आवाज कानावरती आला. बंकट स्वामी म्हणले, का हो तुम्ही तर आम्हाला इथं कीर्तनाला बोलवलं आणि इथं तर तमाशाचं नियोजन आहे. त्या ग्रस्तांना हात जोडले, म्हणला स्वामी आम्ही प्रांजळ मनानं कीर्तन ठेवलं, पण विरोधकाच्या काय मनामध्ये आलं देव जाणे, त्यांनी त्याच दिवशी काय ठेवला? तमाशा ठेवला. बंकट स्वामी म्हणले, ठेवू द्या, ते वाईट करायला भेट नाहीत, आपण चांगलं करायला काय भेट. 9 वाजता बंकट स्वामीने विणा घेतला. रूप पाहताना एवढी गोड चाल लावली. तमाशा ऐकायला गेलेले तर आलेच, पण तमाशा फडातले सुद्धा फड मोडून कीर्तन आले नसते, एवढं गोड कीर्तन करायचे. आपली परंपरा गोड कीर्तनाची. हे सगळं गायन वादन श्रोते कीर्तनकार हे गोड असतील तर त्याच्यात गोडवा. आणि कीर्तनातला गोडवा येत असतो, आणता येत नाही. कोणताही पट्टीचा कंबर बांधून उभा राहिला म्हणला मी आज गोडवा आणि असं नाही जमत, ते तो आला पाहिजे. नो हे गळ्याचा खेळ एकट्याच्या हातामध्ये नाही ते. आणि गोडवा हा एका दिवसामध्ये येत नाही. आता आमचे दत्ता महाराज एवढं गोड मृदंग वाजवतात, एका दिवसात आहे का गोडवा? हा, लहू महाराज,
त्यांचे शिष्य आहेत, तुमचे शिष्य आहेत, एवढं गोड मृदंग वाजवतात. एका दिवसात एक एक बोल हजार वेळेस वाजवावा लागतो एका दिवसामध्ये. एका दिवसात ही सगळी गायनाचार्य मंडळी, आमचे भाऊसाहेब महाराज आहेत, इकडे आमचे संजय महाराज आहेत, इकडे आमचे खामकर महाराज आहेत, एका दिवसात गोड ऐकू. हा, एक एक चाल लाख कंठातून जावी लागते तेव्हा त्याच्यामध्ये गोड वाजतो. हा, ठरवून नाही वाजत. हे काय असं नाही, हे काय घरून ठरवून नाही आले, हा बोल झाला की मी हा बोल वाजवणार, हा बोल झाला की असं ठरवून नाही का. आणि जोपर्यंत ठरवून चाललंय ना तोपर्यंत त्याच्यात गोडवा नाही. तोपर्यंत त्याच्यात गोडवा नाही. लोक म्हणते वाह काय वाजिलं, त्याला नाही वाटत. ज्या दिवशी आपल्या हातामध्ये एखादी लग्गी, एखादी उठवणी, एखादी ठेवण सहज निघते ना, त्या दिवशी तो वाजवणारा स्वतःचा पाठ थापडतो, वा आज काय वाजवलं. बरोबर आहे का. गायकाचं पण तसंच आहे. काय गायक काय करतात, असं डोक्यात ठेवतात, तिसऱ्या चरणाला मी ही चाल लावणार. असं नाही, ते कीर्तन ज्या स्तरावरती चाललंय, ज्या लकपवरती चाललंय, ज्या लेव्हलला चाललंय, त्याच्यानुसार जी चाल येते ना ती चाल त्या दिवशी म्हणते वा आज काय चाललंय. लोकांना त्याच्यातलं काही कळू नये. कीर्तनाचं पण तसंच आहे. कीर्तनकार नवीन फेटा बांधतो ना त्यावेळेस ठरवत असतो, प्रस्तावनेत हे बोलणार, या चरणावरती मी असं जाणार, या चरणावर मी त्या चरणावरती असं जाणार. तो जोपर्यंत ठरवून बोलतोय ना तोपर्यंत लोक म्हणतात लय भारी सांगितलं बाबांनी. तो कीर्तनकार स्वतःची पाठ ठरवत नाही. कीर्तन करत असताना, अभंगावरती बोलत असताना, कीर्तनकार बोलत असताना एखादा भाव अभंग कीर्तनकाराच्या हृदयामध्ये प्रसवतो ना, आणि तो भाव त्याच्या मुखातनं ज्या दिवशी येतो त्या दिवशी कीर्तनकार स्वतःची पाठ ठरवतो, वा आज काय कीर्तन झालं. मुळात कीर्तन आहे ना ठरवून करण्याचा विषय. अलीकड लोक कीर्तन रंगावं म्हणून आर्गन वाजायला लागले. पाठीमाग मी युट्यूबवर पाहिले, एकीकडे पाकवत घोडीवर आणि एकीकडे टेबलवर आर्गन. कीर्तन रंग वास्तविक पाहता रंगायचं कुणाला असतं, रंगवायचं कुणाला असतं, ज्याला रंग नाही. ज्याला रंग नाही. पावडर कुणाला लावायची असती, ज्याची उड आली. विठ्ठला 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 विठ्ठला. रंगवायचं कुणाला असतं, ज्याला रंग नाही. आम्ही ज्या कीर्तनात भाग्यवान समजा, तुम्ही ज्या कीर्तनात बसलात ना ते कीर्तन सामान्य साधन नाही. या कीर्तनाचा मूळचा एक रंग आहे, त्याच्या रंगात नाचायचं. नाचू कीर्तनाचे याचा एक मूळचा रंग आहे. कीर्तनाचा एक रंग आहे. कीर्तन रंगावं म्हणून आपले रंग नाही दाखवायचे. कीर्तनाचं आहे ते रंगण्यासाठी फक्त साधनं सांगितली, लावणी मृदंग शिव ब्रह्मरस आवडते. कोणता रस आहे या कीर्तनामध्ये, ब्रह्मरस आहे. मग मला सांगा, अमृत ज्ञानोबा म्हणतात अमृताचे ताटी वगैरे ऐसी रससोय कैसे. अमृताला चव यावी म्हणून तुम्ही लसणाची फोडणी देणार आहेत का. तसं कीर्तनाचा एक मूळचा रंग आहे. फक्त सगळ्यांना प्रामाणिकपणा जीव ओतून तुम्ही डुकल्या खाऊन नाही ऐकायचं कीर्तन. भाग्यवान समजायचं या कीर्तनामध्ये बसलेलो. कीर्तन म्हणजे तुकोबरांची सेवा असते. आपण परंपरागत एक वाक्य बोलत आहे, कीर्तन कर गांभीर्याने नाही घेतला. आपल्याला वाटलं गाडीला जसा पहिला गिअर टाकायचा असतो ना, तसं कीर्तनकाराचा पहिलाच गिअर आहे हा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग. हे वाक्य काय सामान्य नाही. कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग. इथं जी सेवा चालू आहे ना ही अभंगाची सेवा चालू आहे. गायकानं गायन करून सेवा करायची, मृदंगवादकानं मृदंग वाजून सेवा करायची, वक्त्यानं बोलून सेवा करायची, श्रोत्यांना ऐकून सेवा करायची. कारण की आज घेतलेला अभंग म्हणजे प्रत्यक्ष तुकोबरा आहे. आणि आत्ता चाललेली सेवा ही तुकोबराची सेवा. या भावनेतनं कीर्तन आलं की मग त्याच्यामध्ये गोड आहे. झाले श्लोक पाठ म्हणजे ते गोड झाले असं नाही. 1000 बोल बसले म्हणजे ते लगेच हातातून गोड यायला लागले असं नाही. हजारो चाली कंठातनं बाहेर यायला लागल्या म्हणजे लगेच गोड भावायला लागले असं नाही. सामान्य विषय असतो. काही कीर्तनकार सहज सांगतात, लोकांच्या हृदयाचा ठाव. तेवढी सेवा घडली तेव्हा तो गोडवा येतो. एका दिवसामध्ये गोडवा येत नाही. ड्रायव्हर गाडीवरती बसला आणि लगेच गाडी गोड चालवायला लागला असं नाही. येत असतो गोडवा, आणता येत. बरं हे नाही तुम्हाला जवळचं सांगतो. आता माता मावले सगळ्या स्वयंपाक करतात की नाही, जवळपास पिढ्याना पिढ्या तीच रेसिपी. बरं बाकीचं कोणतं स्वयंपाक जाऊ द्या, पुरणपोळ्याला तेच आहे का नाही, तीच आमटी, तीच पुरणपोळी, तेच
जी खापरपंजी करत होती तीच पंजी करते, पंजीच्या नंतर आजी करते, आजीच्या नंतर आई करते, आई नंतर मुलगी करते. बरोबर आहे की नाही? आता तुमच्याकडे प्रत्येकाला रेसिपी तीच आहे. पण मला सांगा, तुमच्या सगळ्या जणीचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक सारखा होतो का? एक भाजी तुम्ही बनवताय, ती भाजी शेजारी तुम्ही सगळ्या जणी बटाट्याची भाजी करा, सगळ्याची सारखी होणार. तुम्ही सगळ्या जणी आमटी करा, सगळ्याची सारखी होणार. बरोबर आहे की नाही? तीच रेसिपी. बरं बाकीचं जाऊ द्या. तुम्ही आत्ता एखादी चांगली आमटी केली ना, उद्या जाऊन म्हणायचं मावशी काल जशी आमटी केली ना अंगात तशीच आमटी करा. काय ताकद आहे त्या मावशीमध्ये कालच्या सारखी आमटी करायची? अजिबात नाही करू शकत. ती मटेरियल ठरवून टाकू शकते. मीठ किती टाकायचे, चटणी किती टाकायची, जर पाणी किती ठरवून टाकू शकते, तेल किती टाकायचे ठरवून टाकू शकते. गोडवा कसा आणायचा ना, ती ठरवून नाही आणू शकत. तो येत असतो, तो आणता येत नाही. तुकोबराय ज्ञानोबरांना म्हणतात माऊली मुखा वाटे अमृत वचने आली. आणली नाही. आता आणखीन भावाबद्दल सांगतो तुम्हाला. संत साहित्य एवढं गांभीर्य घेणं भाग्यवान. समजा आपल्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी, विश्वामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी असे दोन वैभव संपन्न ग्रंथ आहेत. त्यांना समजून घेण्यासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहायची गरज नाही. आईवरती प्रेम करावं लागतं, आई समजून घ्यावी लागत नाही. त्याची उत्तर त्याच्यामध्येच आहे. तुम्ही जेवढं झटाल तेवढं आईच्या स्तनाला जेवढं मूल झटे मारताना तेवढं त्याला दूध पाया प्याल. संतांचं साहित्याचं तसंच आहे. आतापर्यंत तुम्हाला ही जी अभंगाची पूर्वपीठिका म्हणली ना सगळी, जी संगती सांगितली, आली हा शब्द तुकोबरायांच्या मुखाकडे लावून सांगितले. म्हणजे तुकोबराय सांगतात की मुखा वाटे अमृत वचन आली. बावली तुम्ही आमच्यावरती कृपा केली आणि त्याचा परिणाम आमच्या मुखावाटा अमृत वचन आली, असाच अर्थ सांगितला आतापर्यंत. म्हणजे आली शब्द तुकोबरायांच्या मुखाकडे लावला. आता आली शब्द जर तुकोबरायांच्या मुखातला काढून ज्ञानोबरायांच्या मुखामध्ये घातला तर अभंगाचा पूर्णपणे अर्थ होतो. ज्ञानोबरांना तुकोबरा म्हणतात माऊली तुम्ही आमच्यावरती कृपा केली. काय केली? आमच्यासाठी तुमच्या मुखावाटा अमृत वचन आली, हीच तुम्ही आमच्यावरती कृपा केली. दोन भाव पहा. तुम्ही आमच्यावरती कृपा केली, त्याचा परिणाम आमच्या मुखावाटी अमृत वचन आली असा अर्थ घ्या, किंवा आमच्यासाठी तुमच्या मुखावाटा अमृत वचन आली असा अर्थ घ्या. दोन्ही अर्थ घेतले तरी समर्पक आहेत. कारण की ज्ञानोबरांच्या मुखावाटा आलेली अमृत वचन म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तुकोबरांच्या मुखावाटा आलेली अमृत वचन म्हणजे गाथा. ज्ञानेश्वरी आणि गाथा ही अमृत वचन आहेत. जे पेले ना महाराज ते आज राहतात. ज्ञानोबरांना तुकोबरा म्हणतात माऊली हे तुम्ही आमच्यावरती उपकार केले, ही कृपा केली, त्याचा परिणाम मुखा वाटे अमृत वचने आली. पण एवढी कृपा तुम्ही आमच्यावरती का केली? कारण की मुळात तुम्ही उदार आहात. शेवटचे तुका बने तुम्ही कृपाळू उदार, तुका बने तुम्ही कृपाळू उदार, तुका बने कमने तुम्ही कृपाळू उदार, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारिले बाळ कवतुके, शृंगारिले बाळ कवतुके, आली मुखावाटे अमृत वचन, आली मुखावाटे अमृत वचन. शृंगारिले मुखावाटे अमृत वचन, आली मुखावाटे अमृत
वाटे अमृत वचन आली मुखावा अमृत वचन अमृत वचन अमृत वचन ये तोमार कुमार. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबारायांना तुकोबाराय म्हणतात, माऊली एवढे मोठे उपकार तुम्ही आमच्यावरती का केले? कारण की मुळात तुम्ही उदार आहात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुम्ही उदार आहात आणि कृपाळ आहात. काय केलंय तुम्ही? शृंगारिले बाळ कौतुके, कौतुके बाळ शृंगारिले. अट्टहासानं नाही, बळजबरीनं नाही, नाविलाजाना तर नाहीच नाही. कसं? कौतुके. कौतुक हा शब्द परमार्थाचा प्राण आहे नवीन पिढीच्या दृष्टीने, पण तो हरत चाललाय. कौतुकच वाटाना कोणाला. एखादा मुलगा टाळ वाजायला लागला तर त्याचं काय वाटलं पाहिजे? कौतुक वाटायला पाहिजे. गावात भजन सुरू झालं म्हणजे त्याचं काय वाटायला पाहिजे? म्हणजे गावाला कौतुक वाटत असं वाटत तुम्हाला? म्हणजे गावात भजन सुरू झाल्यावर गावाला कौतुक वाटत असा गैरसमज आहे का तुमचा? अजिबात नाही. हा, नुसतं अशी पकवादावर थाप पडली अर्ध गाव म्हणतं झाला गाडी आता झोपीचं ते खेळ. कौतुक बिवतुक आहे. कौतुक शब्द लय महत्वाचा. कौतुक वाटलं पाहिजे. नवीन एखादा कीर्तन चांगला करतो ना, त्याचं कौतुक वाटलं पाहिजे. जो कधीच कीर्तनाला येत नाही ना, तो आला त्याचं कौतुक वाटलं पाहिजे. त्याच्याकडे वळू नाही बघितलं पाहिजे, ओकच काय आला. आला ना बाबा, याचं काय वाटलं पाहिजे? कौतुक वाटलं पाहिजे. माळ घातली एखाद्याने, त्याचं काय वाटलं पाहिजे? आता हे करायचं का असं नाही म्हणायचं त्याला, असं म्हणायचं नाही त्याला. त्याचं काय वाटलं पाहिजे? कसं काय ना घातली ना, याचं काय वाटलं पाहिजे? कौतुक वाटलं पाहिजे. तसं कौतुक तुकोबाराय ज्ञानोबारांना म्हणतात, माऊली तुम्ही आमचा शृंगार केलाय पण अट्टहासाना नाही, कौतुके. आई मुलाचा शृंगार करते. कसा करते? कौतुक करते. आता गुरुवरे विश्वंभर बाबाचे शिष्य श्री हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही गुरुबंधू उद्धव महाराज शास्त्री यांचा शृंगार केलाय त्यांनी. कसा केलाय? कौतुकी. आणि समाधीमध्ये बसून कौतुक पाहतात बाळाच. हा, आई मुलाचा शृंगार करते. कसा करते? कौतुकानं. ते पाहत मी लहान मुलाला स्नान घालते, गंध पावडर करते, त्याला एक काळे टिकली लावते. एक कपाळाला असतो, एक गालाला असतो, एक तळ हाताला असतो, एक तळ पायाला असतो, अजून कुठं असतो. जेव्हा लावत होते तेव्हा कळत नाही ना, आता काय कोणी लावत नाही. आता लावला तर बुक्का लावते फक्त तेवढा. त्याचे गंध पावडर करते, त्याला सुंदर अलंकार घालते, त्याच्या अंगावरती सुंदर कपडे घालते. दिवसातले 2 तास खर्च करते. किती खर्च करते? 2. मला सांगा बरं लोह महाराज, 2 तास खर्च करून मुलाला सजवल्याच्या नंतर तिला किती पैसे भेटतात? बरं, पैसे भेटावेत म्हणून ती शृंगार करते का? मग का शृंगार करते? माझा मुलगा सुंदर दिसला तर जग त्याचं कौतुक करेल, या कौतुकासाठी शृंगार. ज्ञानोबारांना तुकोबाराय म्हणतात, माऊली तुम्ही आमचा शृंगार केलाय, आमच्या सौंदर्याचं कौतुक या जगानं करावं. वा, मला सांगा, जग बरं मुलगा सुंदर दिसला तर जग कौतुक करीलच असं काही नाही. एखादं जर गोरं असलं तर लोक म्हणतात नाही, जर गोरं गोमट बरं असलं तर लोक म्हणतात नाही लय भोरं येते. आणि एखादं सावळं असलं का, नाही लय काळा येते. म्हणजे लोक नीट बघत नाही. चांगला जरी दिसत असला, नाकी डोळी छान असला तरी कुठं तरी नाही, जरा तब्येत पाहिजे होती. आणि जरा जाड जुड, एवढं जाड काय करावं माणसाने, मी काहीतरी काढणार. लोकांची नजर म्हणजे कावळ्यावरती, कावळ्यासारखी. कावळ्याला घोडा दिसत नाही, फुटलेलं ढोपर पाहिजे त्याला फक्त. तसं मुलगा जर सुंदर दिसला तर सगळं जग कौतुक करीलच असं नाही. बरं सांगा, जग नाही कौतुक करा. मुलगा सुंदर दिसला तर मुलाला त्याचं कौतुक वाटतं का हो? आई मुलाला एवढा शृंगार घालते, चांगले कपडे घालते, त्याला चांगलं ड्रेस घालायचं म्हणलं ते म्हणतं नाही मला ते काळं घालायचं. मग त्याला जर चांगले कपडे घालायला गेलं, चांगले अलंकार घालायला गेले, घातलेले अलंकार त्याला कळतात का हो कसे आहेत ते? सोन्याचे आहेत का डुप्लिकेट आहेत का दुसऱ्याचे उसने आणलेत का चुरून आणलेत, कसे आणलेत त्याला माहिती आहे का? ज्ञानोबारांची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारा म्हणतात, बाळका लेवी जे लेणे तयाप्रमाणे ते बाळका काही जाणे. मग का घालते आई त्याला? ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली. ज्ञानोबारांना तुकोबारा म्हणतात, माऊली
आम्ही सुंदर दिसलो तर आमच्या सौंदर्याचं कौतुक या जगाला वाटो अथवा न वाटो, आमच्या सौंदर्याचं कौतुक स्वतः आम्हाला वाटो अथवा न वाटो, पण माऊली आम्ही सुंदर दिसलो तर आमच्या सौंदर्याचं कौतुक नक्की तुम्हाला वाटणार आणि त्याच कौतुकासाठी तुम्ही आमचा शृंगार केलाय. कौतुके बाळ शृंगारी. ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. मला येत असताना श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू उद्धव महाराज शास्त्री यांनी आम्हाला सांगितलं की कीर्तन कवा सुरू हो, व्याख्यान कवा सुरू हो, पण ते 10ला संपलं पाहिजे. आणि ते सांगितलेलं मला पटलं. ते लय पटलं मला, कारण की टायमात कीर्तन झालं पाहिजे. आपल्या संस्थेचे गुरुवर्य दांडेकर मामा सांगायचे, जो कीर्तनकार वेळेच्या आधी 10 मिनिटं कीर्तन सोडतो ना, श्रोते त्याला फुकट 10 मार्क देऊन टाकतात. कीर्तनकारांना कीर्तन लांबू नये. महाराजांचा आदेश पाळला. अभंग बोलावा तसा काही थोडा नाहीये, अतिशय गोड अभंग आहे. या ठिकाणी पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. महाराजांच्या समाधीसमोर आम्हाला पहिल्यांदा कीर्तन करण्याचा योग आला. या परिसरातील, या महाराष्ट्रातील एक थोर वादक आमचे मित्र, जे जेवढं गोड वाजवतात त्याचा तेवढा गोड स्वभाव आहे. लव महाराज अतिशय गोड स्वभाव आहे. जेव्हा मी आज नाही, मला वाटतं नवीन मी पण मृदंग वाजत होतो तेव्हापासून मी त्यांना पाहतोय. कधीपासून सांगू का तुम्हाला, गैनीनाथ गडावरती आबान तुम्ही वाजायला होते तेव्हा मी 10वीला का 11वीला होतो, तेव्हापासून मी त्यांना पाहतोय. म्हणजे अतिशय गोड स्वभाव आहे. सगळी आमची गायक वादक मंडळी, टाळकरी मंडळी सर्वांनी अतिशय गोड साथ केली. सगळ्यांना आपल्याला कीर्तन चांगलं पाहिजे या भावनेनंच सगळ्यांनी कीर्तनाला साथ केली. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि बाबांच्या चरणी दंडवत घालतो की दुसऱ्या पुण्यस्मरणाला बाबांच्या समोर कीर्तन करण्याचा योग आला. 10 वाजलेले झालेली सेवा बाबांच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो.